नमस्कार. आज आपण डाळ न भिजवता अगदी झटपट मूग डाळीचा हलवा बनवणार आहोत. हा हलवा तुम्ही घरी कोणी पाहुणे अचानक आले तरी देखील तुम्ही हा हलवा बनवून देऊ शकतात. मी सोनाली, सोनीज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. 1 कप मूग डाळ घेतलेली आहे. ही मूग डाळ मी दुकानची वापरलेली आहे कारण हिने हलव्याचा कलर छान येतो. 1 कप मूग डाळ म्हणजेच वजनी पाहिलं तर 200 ग्रॅम ही डाळ घेतलेली आहे. डाळ आता आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यासाठी आपण हिला एका चाळणीमध्ये घालून घेऊया. तुम्ही हवे तर डायरेक्टली हिला नळाखाली 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ शकतात. मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी चाळणीमध्ये ठेवून हिला धुवून दाखवत आहे. दुकानच्या ज्या डाळी असतात त्यावरती बऱ्याचशा प्रोसेस केलेल्या असतात, त्यामुळे आपल्याला त्या खाण्यासाठी जर वापरायच्या असतील तर त्या स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवूनच वापरायच्या आहेत. तर मी ही डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि जे काही खालचं पाणी आहे ते पाहू शकता तुम्ही, खूप खराब आणि पांढरं पाणी निघालेलं आहे. आपल्याला ते टाकून द्यायचं आहे. यावरती चाळणी ठेवून यामधलं पूर्ण पाणी निथळून काढायचं आहे किंवा ही डाळ तुम्ही एखाद्या कपड्यावरती पसरून देखील सुकून घेऊ शकतात. यामधलं पाणी हाताला लागणार नाही इतपत ही आपल्याला डाळ सुकून घ्यायची आहे. तर डाळ मी छान अशी सुकून घेतलेली आहे. यामधलं पाणी हाताला अजिबात लागत नाहीये. कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये ही डाळ सर्व घालून घेऊया. आणि आता आपल्याला सुरुवातीला गॅस थोडासा मोठा ठेवायचा आहे कारण कढई आणि डाळ आपल्याला गरम करून घ्यायची आहे सुरुवातीला. नंतर डाळ आणि कढई छान अशी गरम झाल्यानंतर गॅस मीडियम टू लो करायचा आहे आणि ही डाळ सारखी हलवत भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता थोड्या वेळानंतर ही डाळ छान अशी सुकलेली आहे, अगदी कोरडी झालेली आहे. तरी पण आपण हिला अजून थोड्या वेळासाठी भाजून घेणार आहोत, हिचा कलर चेंज होईपर्यंत. डाळ आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे, तरच आपल्या हलव्याला छान अशी टेस्ट येते. तर डाळ छान अशी भाजलेली आहे. तुम्ही पाहू शकता कलर पण हिचा बदललेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि गॅस बंद केल्यानंतर पण हिला थोडंसं हलवत राहायचं आहे कारण कढई गरम आहे. ही डाळ आता आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. आणि ही डाळ छान अशी थंड झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. एक वेळेस बसेल तेवढीच डाळ भांड्यामध्ये टाकून घ्या, नाहीतर ती व्यवस्थित बारीक होणार नाही. आता झाकण लावून आपण हिला बारीक करून घेऊया. तर ही डाळ बारीक करताना अगदी तिचं पीठ पण नाही करायचं किंवा अगदी जास्त जाडसर पण ठेवायची नाही. जो जाडा रवा असतो त्या टाईपचं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बोटाला थोडंसं जाडसर लागले पाहिजे कण इतपत हे बारीक करून घ्यायचं आहे. आता हे डाळीचं प्रीमिक्स तुम्ही एखाद्या भरणीमध्ये ठेवून महिनाभरासाठी हिला स्टोअर करून ठेवू शकतात. घरी अचानक जर पाहुणे आले तर त्यांच्यासाठी हा तुम्ही मूग डाळीचा हलवा अगदी झटपट बनवून देऊ शकतात. हे प्रीमिक्स तुम्ही फ्रीजमध्ये 1 महिन्यासाठी स्टोअर करू शकतात किंवा जर फ्रीज नसेल तर फ्रीजच्या बाहेर 15 ते 20 दिवसासाठी याला स्टोअर करून ठेवू शकतात. अजिबात खराब होत नाही. तर प्रीमिक्स बनवून तयार झालेला आहे. आता हलवा बनवूयात आपण. तर कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करण्यासाठी ठेवूया. तूप छान असं गरम करून घ्यायचं आहे. तर यामध्ये टाकूयात आता काजू आणि बदामचे काप. 7 ते 8 काजू आणि 7 ते 8 बदाम मी याचे काप करून घेतलेले आहे. ते आपण तुपामध्ये छान असे तळून घेऊया, याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत. या ठिकाणी मी काजू आणि बदामच वापरलेले आहेत. तुम्ही हवे तर बेदाणे पण वापरू शकतात. तळलेले ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहेत. त्याच कढईमध्ये 2 चमचे रवा घालून घेऊया. रवा थोडासा मोठ्या साईजचा वापरायचा आहे आणि रवा तुपामध्ये थोडासा परतून घ्यायचा. रव्यामुळे आपल्या हलव्याला छान असा दाणेदारपणा येतो, त्यामुळे रवा सुरुवातीला थोडासा भाजून घ्यायचा. रव्याचा कलर थोडासा बदललेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण यामध्ये साजूक तूप टाकून घेणार आहोत. तर मी या ठिकाणी मोठा चमचा आहे त्यामुळे 1.5 चमचा तूप वापरत आहे. तुम्ही जर पोहे खाण्याचा चमचा वापरत असेल तर 3 चमचे तूप यामध्ये घालून घ्या आणि तूप आपल्याला छान असं मेल्ट करून ते गरम करून घ्यायचं आहे. तूप छान असं मेल्ट झालेलं आहे. आता आपण 1 कप मूग डाळीचं प्रीमिक्स घेतलेलं आहे. ह्याच कपाने आपण सर्व मेजरमेंट करणार आहोत. तुम्ही कप, वाटी किंवा ग्लासाचं मेजरमेंट घेऊ शकतात. तर आता आपल्याला हे प्रीमिक्स तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला आता जरी हे थोडंसं कोरडं वाटत असेल
पण जसं जसं तुम्ही याला भाजत जाल तसं तसं याला तूप सुटत जातं। यामध्ये तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1-2 चमचे कमी अधिक करू शकतात। तर आपण हे प्रीमिक्स छान असं तुपामध्ये सारखं हलवत भाजून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता याचा कलर हलकासा बदललेला आहे आणि हे मिश्रण फसफसायला सुरुवात झालेली आहे, म्हणजेच आपलं हे प्रीमिक्स पूर्णपणे छान असं भाजलेलं आहे। आणि आता आपण यामध्ये अर्धा कप पाणी टाकणार आहोत। पाण्याचं प्रमाण असं जेवढं प्रीमिक्स घेतलं त्याच्या अर्ध पाणी आपल्याला घ्यायचं आहे। आणि पाणी टाकल्यानंतर हे मिश्रण छान असं दाणेदार झालेलं आहे, यामुळेच आपला हलवा छान असा दाणेदार होतो। त्यामुळे यामध्ये सुरुवातीला अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि पाणी पूर्णपणे आटून घ्यायचं आहे। पूर्णपणे पाणी आटल्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत 1.5 कप दूध। दूध पण आपल्याला थोडं थोडं करत यामध्ये टाकायचं आहे। हे मिश्रण जास्त गरम असतं, दूध टाकल्यानंतर ते अंगावरती उडण्याची शक्यता असते, त्यामुळे यामध्ये दूध टाकताना थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे। तर 1 कप दूध आपण यामध्ये सुरुवातीला घालून घेतलेलं आहे आणि याला छान असं मिक्स करत राहायचं आहे। ही प्रोसेस सर्व मीडियम टू लो हीटवरती करायची आहे। अजून आपण अर्धा कप दूध यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया। या ठिकाणी मी दूध वापरलेलं आहे, तुम्ही दुधाऐवजी पाणी पण वापरू शकतात। तर दूध आपण यामध्ये पूर्णपणे आटून घेऊया, म्हणजे आपला हलवा छान असा शिजला जातो। याला सारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर हे तळाशी चिटकू शकतं। यामध्ये आपण दूध वापरलेलं आहे, त्यामुळे खवा वापरायची अजिबात गरज नाही। दुधामुळे याची चव खूप छान लागते। दूध पूर्णपणे आटलेलं आहे। आता यामध्ये टाकूयात 1 कप साखर। जेवढं आपण प्रीमिक्स घेतलं तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे आणि साखर यामध्ये पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे। यामधलं सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकतात। तर सारखं हलवत आपण साखर मेल्ट करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला हलवा अगदी मऊ लुसलुशीत दिसत आहे। आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि याला 5 मिनिटासाठी मीडियम टू लो हीटवरती वाफ काढून घेणार आहोत। 5 मिनिटे झालेली आहे, झाकण काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता आता आपल्या हलव्याला छान असं तूप सुटलेलं आहे। अगदी मऊ लुसलुशीत असा हलवा आपला बनून तयार झालेला आहे। एकदा आपण याला छान असं मिक्स करून घेऊया। आता यावरती तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आणि 1 चमचा दुधावरची साय आहे, साय असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरी पण चालेल। आणि 1 चमचा आहे वेलची पूड। वेलची पूड यामध्ये अवश्य टाका फ्लेवरसाठी। आता आपण हे सर्व छान असं मिक्स करून एकजीव करून घेऊया। हे सर्व छान असं एकजीव करून झालेलं आहे। यामध्ये आता आपण 1 चमचा साजूक तूप पण टाकून घेतलेला आहे। साजूक तुपामुळे याला चमक चकाक येते आणि शिवाय चवीला पण छान लागतं, त्यामुळे प्रत्येक हलव्यामध्ये आपण शेवटी 1 चमचा तूप वापरत असतो। तर आपला मऊ लुसलुशीत दाणेदार असा हा मुगाच्या डाळीचा हलवा बनून तयार झालेला आहे। सध्या थंडीचे दिवस थोडेच राहिलेले आहेत, त्यामुळे हा हलवा तुम्ही पटकन करून खा आणि कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। हा हलवा मस्त गरमागरम खायचा खूप छान लागतो, तर नक्की बनवून खा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।